नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी। विनापरवाना अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाच्या 2 धाक कारवाया। रिसोड तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने 2 स्वतंत्र धाक कारवाया करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे। इतर तालुक्यातील घाटावरून येणाऱ्या रेतीच्या वाहनांची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात आली। तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली। तपासणी दरम्यान एका वाहनाकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना अथवा पावत्या नसल्याचे आढळून आल्याने त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली। दुसऱ्या प्रकरणात वाहनाकडे पावत्या असल्या तरी संरक्षणात्मक नेट नसणे आणि निर्धारित मार्ग बदलून वाहतूक केल्याचे स्पष्ट झाल्याने तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व ग्राम महसूल अधिकारी उसारे यांनी प्रत्यक्ष कारवाई केली। LX 17C V 3432 क्रमांकाचे वाहन ताब्यात घेण्यात आले असून दोन्ही वाहने पुढील कारवाईसाठी परिवहन विभागाकडे पाठविण्यात आली आहेत। या कारवाईत मंडळ अधिकारी X B जावळे, सुभाष जाधव R P जाधव व महसूल सेवक देवराव कांबळे सहभागी होते। अवैध उत्खनन व वाळू वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी करिता वाशिम जिल्हा प्रतिनिधी किशन काळे। पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी।